नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे हॉट मेस मम्मा डायरीजच्या सेकंड एपिसोडमध्ये. ह्या माकडाला बघताय, माझ्या अंगावर बिलगुनच आहे, तिची तब्येत बरी नाही आहे. आणि आजचा जो टॉपिक माझा आहे तो थोडासा सिरियस आहे. तो का सिरियस आहे ते मी तुम्हाला सेगमेंटमध्ये कम्प्लिटली सांगणार आहे. एक छोटंसं उदाहरण आहे, ॲक्च्युली तो एक प्रसंग आहे ज्याच्यावरूनच मला हा टॉपिक सुचला. तर स्टे ट्यून, आपण व्हिडिओ लगेच सुरू करूया. मी सगळं आवरून घेते. ओके. हॅलो फ्रेंड्स, कामं सगळी झालेली आहेत, बाबू झोपली आहे. तर आता आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं की आजचा व्हिडिओ थोडासा सिरियस आहे. सिरियस अशामुळे की मी एक वर्किंग वुमन आहे आणि वर्किंग मॉम आहे. आणि मी रोजचा प्रवास जो आहे तो लोकल ट्रेनने करते, त्यानंतर बसनेही प्रवास होतो, कधी कधी ऑटोने प्रवास होतो. तर एक दिवस असं झालं की मी नेहमीप्रमाणे ट्रॅव्हल करते आणि मी फास्ट लोकलने जास्त ट्रॅव्हल प्रिफर करते, कारण की लगेच होऊन जातात गोष्टी. मी माझ्या लोकलला चढले आणि ऑफकोर्स सेंट्रल रेल्वे असो, हार्बर, वेस्टर्न, काहीही असो, गर्दी ही सगळीकडे असतेच आणि प्रचंड गर्दी होती. पण कशीबशी मी चढले. मला ज्या प्लॅटफॉर्मवर चढते त्याच प्लॅटफॉर्मवर उतरते तेव्हा माझं डेस्टिनेशन येतं आणि लकीली मला चढायला मिळालं. मी अगदीच चढले की डोरवर उभं राहत नाही. मी तुम्हालाही सजेस्ट करते, डोरवर उभं राहू नका. इज नॉट सेफ. उगाच लटकून जाऊ नका. एक ट्रेन मिस झाली, चालून जात आहे. तर मी चढले, मला जागा मिळाली आणि त्याच्यानंतर धावत धावत आणखीन एक लेडी चढली. ती लगभग माझ्याच वयाची असणार आणि चढल्यानंतर तिला खूप जास्त घाम ऑलरेडी आला होता, कारण की ती त्या स्पीडने आली होती, अतिशय पळत पळतच आली होती ती आणि तिने ती लोकल कॅच केली होती. आता ती चढली ट्रेनमध्ये. आम्ही सगळे सेट झालो, व्यवस्थित उभे झालो, कारण की बसायचा तर स्कोपच नसतो. आम्ही उभं झालो आणि माझी नजर तिच्याकडे होतीच, कारण की तिने रॉडला पकडून ठेवलेलं होतं. मी तिला विचारलं, आर यू कम्फर्टेबल? तर ती बोलली, हो, नो प्रॉब्लेम. म्हटलं ठीक आहे, चला. जर्नी आमची स्टार्ट झाली. थोड्या वेळानंतर मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. आपलं फेस टू फेस होतंच, आपण स्माईल देतो वगैरे. मला जाणवत होतं ती खूप थकलेली आहे आणि तिला खूप घाम फुटला होता. नो डाऊट समर सीझन चाललाय, पण तरीही अपेक्षेपेक्षा जास्त तिला घाम फुटला होता आणि वारं येऊनही तो घाम वारंवार फुटत होता. तर थोड्या वेळाने मी तिला पुन्हा तिच्याकडे बघितलं आणि स्माईल केली. आणखीन थोड्या पुढे गेल्यानंतर तिने माझ्याकडे पाहिलं आणि मला बोलली, ताई प्लीज माझा हात पकडशील का? मी म्हटलं ओके. आणि मी तिचा हात पकडला आणि तितक्यात तिने लिटरली अंग सोडलं. जस्ट इमॅजिन, त्यावेळेला त्या बाईला, त्या लेडीला चक्कर आली होती. आणि मला असं वाटते की त्यावेळेला जर तिने मला सांगितलं नसतं, मी हात पकडला नसता, तर ती कदाचित शी माईट फॉल डाऊन फ्रॉम द ट्रेन आणि ती पडली असती. म्हणजे इतक्या विचित्र प्रकारे तिचा तोल गेला की आम्ही सगळ्यांनी तिला धरलं आणि धरून तिला आतमध्ये उभं तर करायची जागाच नव्हती. जिथे उभी होती तिथेच तिला ठेवलं. ती तिथेच बसली आणि तिला खरंच खूप, म्हणजे अशी तिला शुद्धच नव्हती कुठल्या प्रकारची. मग पाणी दिलं, तिला एक गोळी चगळायला दिली आणि कसं बसं करत आमचं डेस्टिनेशन आलं. आम्ही 4-5 जणी तिच्याबरोबर उतरलो आणि उतरल्यानंतर कळालं शी वॉज प्रेग्नेंट. शी वॉज 4 months प्रेग्नेंट. आता करायचं काय? मग तिला मी विचारलं, बाई तू अशा अवस्थेत, ह्या अशा गडबडीच्या आणि गोंधळाच्या ह्याच्यात प्रवास करते. नो डाऊट सगळ्याची परिस्थिती असते, आपल्याला माहित नाही कोण कुठून कसं आलंय. आणि मी तिला विचारलं की तू सकाळी काही खाल्लास? शी सेड नो. आणि संपला विषय तिथेच. तुम्हाला कळतं मी काय बोलते? स्किपिंग युअर फूड ड्युरिंग युअर प्रेग्नन्सी खूप मोठा मूर्खपणा आहे हा. तुम्ही तुमच्याबरोबर तुमच्या पोटात वाढणाऱ्या तुमच्या बाळाचंही नुकसान करताय. आणि एवढी रिस्क कशासाठी मी म्हणतेय? त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे. तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये स्वतःची काळजी घेणं किती इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या लक्षात येतंय का? समजा तिचा तोल गेला असता आणि ती पडली असती तर एकाबरोबर दुसऱ्या जीवाचीही हानी झाली असती. एकाच ॲक्सिडेंटमध्ये 2 जीव गेले असते. माझी रिक्वेस्ट आहे, काही गोष्टी चेंज करा प्लीज. आणि त्या गोष्टी तुम्ही कुठल्या चेंजेस करू शकता, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. तर प्लीज शेवटपर्यंत बघा. काही मुद्दे आहेत जे तुम्हाला खरंच आत्मसात केले पाहिजेत, फॉलो केले पाहिजेत ड्युरिंग युअर प्रेग्नन्सी. मी पहिला जो एपिसोड बनवलेला त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की आफ्टर प्रेग्नन्सी आईने काळजी कशी घ्यायची. पण या इन्सिडेंट नंतर
मला असं वाटतंय की ड्युरिंग प्रेग्नन्सी त्या व्यक्तीला, त्या मॉमला तिची काळजी घेणं खूप 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 इम्पॉर्टंट आहे. यू कांट जस्ट स्किप एनिथिंग फॉर नथिंग. तुम्ही तुमच्या म्हणजे जीवाला धोक्यात घालून प्रवास करताय, हे एक्सेप्टच नाही आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला ते एक्सेप्ट नाही आहे. स्वतःच्या जीवाला धोक्यात घालून तुम्हाला प्रवास करून तुम्हाला कोणी नोबेल पुरस्कार देणार नाही आहे. ट्राय टू अंडरस्टँड थिंग्स. ऑफिस मॅनेज करूनही प्रवास करता येतो आणि तो कसा करायचा, त्याच्या काही स्टेप्स आहेत, त्या प्लीज फॉलो करा. माझी खरंच कळकळीची विनंती आहे. तर चला सुरू करूया. पहिला सगळ्यात मोठा प्रश्न असा की प्रेग्नन्सीमध्ये काम करणं सेफ आहे का? येस, ऑफकोर्स प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही काम करू शकता, प्रोव्हाइडेड जर तुमची प्रेग्नन्सी हाय रिस्कला नाही आहे, जर ती नॅचरल आहे, हेल्दी आहे. नॅचरल आणि हेल्दी मी कशासाठी बोलते, कारण की IVFच्या केसेसमध्ये असं होतं की कधी कधी काही कंडिशन्स असतात. सुरुवातीचे 4 महिने 3 महिने यू कांट ट्रॅव्हल, तुम्हाला बेड रेस्ट सांगितला जातो. तर अशा सिच्युएशनमध्ये खरंच तुम्हाला निवडायचं आहे की तुम्हाला ऑफिस जाणं जास्त इम्पॉर्टंट वाटतंय की त्या बाळाची जास्त गरज आहे तुम्हाला. तर इट्स अप टू यू. पण शक्यतो जर असे डिसिजन असतील तर आपण आपल्या बाळाला चूज करावं, कारण की करिअर हे काही थांबत नाही. त्याला 1 वर्षाचाच गॅप मिळतो, त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करू शकता. प्रॉपर डाएट वर्किंग वुमनसाठी खूप मोठं चॅलेंज आहे. ऑफिसच्या गडबडीत बऱ्याचदा जेवण स्किप होतं, जसं मी सांगितलंय, पण ते करू नका. ट्राय टू मेंटेन युअर रुटीन ना. का स्किप करायचं? सकाळी थोडंफार तर तुम्ही खाऊ शकता ना. मी नाही म्हणत की ताटभर जेवण घेऊन बसा आणि कम्प्लीट करा, नाही ना. तुम्ही थोडाफार नाश्ता करू शकता, जो खरंच खूप गरजेचा आहे. आणि तो प्रेग्नेंट काय, तो सगळ्या लेडीजसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सकाळचा नाश्ता स्किप करू नका प्लीज. आता प्रॉपर डाएटच्या मध्ये काय होतं की तुम्ही सगळं घेऊन तर नाही चालू शकत तुमच्या बरोबर, पण जेव्हा तुम्हाला कळतंय की मला ह्या गोष्टींची गरज आहे, तर तुम्ही छोटे छोटे डबे जे आहे ते कॅरी करू शकता. त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाका, पाण्याची बॉटल ठेवा तुमच्या बरोबर. तिथं तुम्ही ठेवूच शकता ना पाण्याची बॉटल, है ना. ताजी फळं, 1 ॲपल. किती वेळ लागतो त्या एवढ्याशा ॲपलला, जागा नाही आपल्या बॅगेत. तर 1 ॲपल, पाण्याची 1 बॉटल, ड्रायफ्रुटचा डब्बा आपण कॅरी करू शकतो, हो की नाही. त्याच्यानंतर येतं थकवा कसा मॅनेज केला पाहिजे. तुम्ही कसा मॅनेज करायचा. तुम्ही खूप थकताय आणि थकून तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचताय, तर लगेच काम करायची काही गरज नाहीये. 1-2-3 मिनिटाची विश्रांती घ्या. कंटिन्युअसली काम करत बसू नका आणि कंटिन्युअसली एका जागेवर बसू पण नका, त्यानेही तुम्हाला त्रास होऊ शकतो. लंच नंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा ऑफिसच्या आवारात 10 मिनिटं असं जरा वॉक करा, 5 ते 10 मिनिटं तरी वॉक करा. आणि ज्या ठिकाणी तुम्ही बसताय तिथे छोटंसं स्टूल किंवा टेबल ठेवा, ज्याच्यावर तुम्ही पाय असे जरा लांब किंवा हे करून बसू शकता. अगदीच पाय लटकत राहतील अशा प्रकारे बसू नका, कारण की कसं होतं, पहिल्या आणि तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये खूप थकवा येतो. तर तो थकवा तुम्हाला कंट्रोल करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर काय होतं की ऑफिस मधला जो स्ट्रेस आहे ना, त्याला तुम्ही मॅनेज करणं शिकणं पाहिजे. ऑफिस मधला स्ट्रेस हा जबाबदाऱ्यांमुळे जास्त वाढतो. तर जेव्हा तुम्हाला आता कळलंच आहे की तुम्ही प्रेग्नंट आहात आणि तुम्ही ऑफिसमध्येही डिक्लेअर केलंय, शक्यतो ऑफिसमध्ये लवकर डिक्लेअर करून टाकायचं, 3-4 महिन्यातच. जास्त वेळ त्या गोष्टी लांबवायच्या नाही, कारण की एकदा जर एखाद्या ऑफिसमध्ये कळालं की ही प्रेग्नंट आहे, तर त्याच्यावर आपोआपच प्रेशर देणं लोक टाळतात आणि तुम्ही ही प्रेशर घेणं कमी करा. मी तर असं म्हणते, सिनियर ज्युनियर जे कोणी तुमच्या आजूबाजूला बसतात त्यांच्याकडनं मदत मागायला शिका. स्वतःकडनं जास्त अपेक्षा करू नका, कारण की तुम्ही त्या अपेक्षे इतकं देऊ शकत नाही. प्रेग्नन्सी मधला प्रवास जो असतो तो खूप चढ उतारीचा असतो, तो सलग सरळ असेल असं नाही. आणि त्यात जर तुम्ही कामाचा ताण घेऊन चालताय तर ते तुमच्यासाठी पुढे जाऊन धोकादायक असू शकतं. तर बेटर वे टू से नो. जे तुम्ही नाही करू शकत, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला जमतायत तेवढंच करा. अपेक्षेपेक्षा जास्त ही काम घेऊ नका आणि स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. आता डेली ट्रॅव्हल टिप्समध्ये मग मी सांगायचं म्हणते की जे रोज कारने, बसने किंवा ट्रेनने प्रवास करताय, तर त्यांनी कम्फर्टेबल फुटवेअर वापरा. मी पाहिलं होतं, ती सेलिब्रिटी तर हाय हिल्स घालून फिरते, तिला तर काही प्रॉब्लेम नाही झाला. ती सेलिब्रिटी आहे ना, ती 2 मिनिटासाठीच फक्त हिल्स घालते आणि ते हिल्स घालायचे तिला पैसे मिळतात. तुमच्याबरोबर तसं काही नाहीये. तुम्ही कम्फर्टेबल चप्पल, सँडल, शूज वेअर करा, जेणेकरून तुम्हाला चालताना त्रास नाही होणार, तुम्हाला ट्रॅव्हल करताना त्रास नाही होणार. आणि जर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही स्लीपर कॅरी करा.
ऑफिसमध्येच ठेवा ती. जे ऑफिसमध्ये घालून जाणारे तुमचे चप्पल, सँडल, शूज आहेत ते काढून ठेवल्यानंतर तुम्ही नॉर्मल स्लीपर जी आहे ती घालूनही वापरू शकता. बॅगेमध्ये पाण्याचा एक छोटा घोट आणि एक छोटंसं स्नॅक्स जे म्हणते ट्रॅव्हलिंग किटच्या ह्याच्या हिशोबाने ते तुम्हाला ठेवायचं आहे. आणि ट्राय टू अवॉइड टू व्हीलरचा प्रवास. काय होतं, कारमध्ये बाकीच्या ट्रॅव्हलिंग ज्या असतात, कार असो किंवा ऑटो असो, ट्रेन असो, ह्याच्यामध्ये ना खड्डे हा जो प्रकार असतो ना तो कमी जाणवतो. पण जेव्हा आपण टू व्हीलरने प्रवास करतो तेव्हा खड्डे हे आपल्याला जाणवतात. आणि शक्यतो खड्ड्यांचा रस्ता जो असतो तो अवॉइड करा. जर तुमच्या हातात असेल तर टू व्हीलरचा प्रवास कम्प्लिटली टाळा. आता बसायची योग्य पद्धत. जर तुम्ही खूप वेळ ऑफिसमध्ये बसताय तर तुम्हाला कसं बसलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे पोक काढून बसू नका, जेणेकरून तुमच्या जे बेबी बम आहे त्याच्यावर प्रेशर येईल. तर असं झुकून बसू नका. तुम्हाला स्ट्रेट बसायचं आहे. तुम्हाला स्ट्रेट बसायचा प्रयत्न तरी करा आणि हळूहळू ती सवय लागते. स्ट्रेट बसल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल तर बॅक सपोर्टसाठी अशी पिलो घ्या. त्या पिलोला असं मागे खुर्चीच्या इथे वगैरे असं ठेवा चांगलं सपोर्टसाठी, जेणेकरून तुम्हाला पाठीचा त्रास, कमरेचा त्रास कमी होईल. त्यानंतर पाय शक्यतो स्ट्रेट ठेवा. पाय जमिनीवर चिटकू दे. त्याला असे हवेत लटकते ठेवू नका खुर्चीवर, कारण की लटकते पाय जास्त वेळ राहिल्याने तुमच्या मांडीवर त्रास, मांड्यांना दुखू शकतं. आणि मांडीचा अल्टिमेटली कनेक्ट जो असतो, मांड्यांचा अल्टिमेटली कनेक्ट जो असतो तो तुमच्या कमरेशी आणि पाठीच्या कण्याशी जॉईंट असतो. तर जर तुम्ही ते पाय लटकते ठेवले तर तुमची कंबरही दुखणार, पाठही दुखणार आणि त्या लटकत्या पायांच्या वजनामुळे सूज जी असते पायाला येणारी ती येते. तर तुमची पोझिशन जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये. तर बसताना उठताना नेहमी विचार करून हे करा. पाय फोल्ड करून बसू नका. बऱ्याच जणांना सवय असते पाय फोल्ड करून बसायची. तर जितकं होईल तितकं पॉइस्टमध्ये बसा, ताट बसा, बॅक सपोर्ट घ्या आणि पायाच्या खाली काहीतरी सपोर्ट घ्या. पाय टेकवून बसा. मेंटल हेल्थ आणि मानसिक शांतता ह्याच्यामध्ये कसं आहे की वर्किंग प्रेग्नेंट महिलांमध्ये एन्झायटी आणि फ्युचरची काळजी जी असते ना ती भरभरून असते. तर यावर काही सोपे उपाय आहेत की आपण जेव्हा काम करतोय तेव्हा बॅकग्राऊंडमध्ये काही हलकं गाणं वाजवत ठेवायचं किंवा प्रयत्न करा स्वतः तरी गुणगुणायचा. जितकं होईल तितकं स्वतः खुश राहायचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. सोशल मीडियावर जसं मी आधी सांगितलं, सेलिब्रिटी तर उंच चपला घालून, हिल्स घालून फिरतात. तर त्यांच्याबरोबर स्वतःला कम्पेअर नका करू. त्यांचं जग वेगळं आहे, तुमचं जग वेगळं आहे. त्यांना काही गोष्टींसाठी पेड प्रमोशन करावं लागतं. 2 मिनिटाच्या वॉक नंतर त्याही जाऊन स्लीपर आणि चप्पल्सच घालतात. ते आम्ही नाही बघितलंय, पण कधी कधी BTS पाहते मी, त्याच्यामध्ये कळून जातं. तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या तुमच्या पार्टनर्स बरोबर शेअर करा. याने काय होणार की तुमचं मन जे आहे ते मोकळं होईल आणि त्याच्यामुळे तुमच्या मानसिक शांततेला खूप मोठा हातभार लागेल. दुसरं मला असं एक कडकडून सांगायचं आहे की तुमचे जे रेग्युलर चेकअप्स असतात, जे डॉक्टरांनी सांगितलेत ते तुम्ही टाळू नका, ते स्किप नका करू. मग त्या रेग्युलर चेकअप्समध्ये तुमचे टेस्ट जे असतात ते तुम्हाला वेळेवर घ्यायचे आहेत. तुम्हाला सोनोग्राफी चेकअप्स असतील, तुम्हाला ब्लड चेकअप्स असतील, तर ते तुम्हाला वेळोवेळी त्याच वेळेला करून घ्यायचेत. कारण की जर एखादी गोष्ट स्किप झाली तर कसं होतं ना की आपल्याला बाळाची प्रोग्रेस नाही कळणार, त्याला कुठला त्रास असू शकतो. हे जर त्या स्टेपमध्ये स्किप झालं तर पुढे जाऊन ते बाळ तो त्रास कंटिन्यू करेल. तर प्लीज रेग्युलर चेकअप्स ठेवा, डॉक्टरांना भेटा, वरचेवर डॉक्टरांशी संवाद साधा जिथे जिथे तुम्हाला वाटतंय की इथे मला डिस्टर्बन्स येतोय, कारण की डॉक्टर आहेच त्यासाठी. तर त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट बनवून ठेवा. तुम्हाला थोडंसंही एन्झायटी ओव्हरलोड फील होत आहे तर आपल्या डॉक्टरांची हेल्प मागा. हेल्प मागण्यामध्ये काहीही असं कमी पण असं नाही आहे, तर हेल्प मागा. झोप आणि विश्रांती. रात्रीची 7 ते 8 तासाची शांत झोप तुम्हाला आणि तुमच्या बाळाला दोघांनाही गरजेची आहे. झोपताना जितकं होईल तितकं डाव्या कुशीवर झोपायचा प्रयत्न करा, कारण की त्याने काय होतं, तुमच्या बाळाला रक्तपुरवठा योग्य पद्धतीने होतो. पोटाला आणि पाठीला सपोर्ट देण्यासाठी प्रेग्नन्सी पिलो वापरा.
जर प्रेग्नन्सी पिलोही नसेल तर तुमच्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये ही अशा प्रकारची पिलो तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून तिथे एक गॅप तयार होईल 2 मांड्यांमध्ये आणि बाळावर त्याचं प्रेशर येणार नाही. रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारचं काम करू नका, मग ते ऑफिसचं असो किंवा पर्सनल असो. वेळेचं नियोजन करायला शिकला तर खूपच चांगली गोष्ट आहे. प्रायोरिटी द्या. ऑफिसचं काम ऑफिसमध्येच करा. घरची कामं जितक्या लवकर होतील, सोप्या पद्धतीने होतील तेवढी करा. आणि कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप तुम्हाला पूर्ण करायची आहे, तर त्यानुसार तुमच्या वेळेचं नियोजन करा आणि कामांचं नियोजन सुद्धा करा. ऑफिसच्या लंच टिप्समध्ये काही सांगायचं गेलं तर कॅन्टीन किंवा हॉटेलच्या जेवणापेक्षा घरचा डब्बा, ताज्या गोष्टी ज्या असतात त्या खा. चहा आणि कॉफीचं प्रमाण अत्यंत कमी करा. दिवसातनं 1 कपपेक्षा जास्त चहा घेऊ नका. मी तर म्हणते कॉफी घेऊच नका. मीही कॉफी प्रेमी आहे, पण मी जसं मला कळालं की कॉफीचे काही दुष्परिणाम आहेत प्रेग्नन्सीमध्ये, तर ते कळाल्यापासून मी कॉफी कम्प्लिटली अवॉइड केली होती. वर्षभर तरी मी बेबीला जोपर्यंत फीड करत होते तोपर्यंत मी कॉफी टच नव्हती केली आणि टचवूड मला आतून ते फिलिंगही नाही झालं. तर येस, चहा कॉफी तुम्ही कम्प्लिटली अवॉइड करू शकता. जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ टाळा. जंक फूड तर कम्प्लिटली टाळा. मला लागलं होतं वडापावचं वेड, पण मी ते कंट्रोल केलं. आणि ऑइली मी खात नव्हते, तिखट मला जात नव्हतं, कारण की मला सतत उलट्या व्हायच्या ऑइली आणि जंक फूड खाल्ल्यानंतर. तर थँक गॉड की माझं बेबीच आतून एवढं हेल्दी आहे, कदाचित होतं, तर त्याच्यामुळे जंक फूडवर माझं मन कधी आलं नाही आणि ते कम्प्लिटली स्वतःहूनच अवॉइड झालं. गिल्ट मनातून काढून टाका. आता ह्यात मी कसं लिहिलंय की बऱ्याच लेडीज ज्या असतात त्यांना असं वाटतं की मी जॉब करते तर मी माझ्या बाळाला वेळ देत नाहीये. जॉब तुम्ही कुठल्या तरी कारणांसाठी करताय, तर जर तुम्हाला जॉब करायची गरजच नाहीये तर तो जॉब तुम्ही सोडू शकता. पण येस, जर तुम्ही फायनान्शियली वीक आहात तर तुम्ही एक सेटलमेंट पर्यंत जेवढा पिरियड तुम्ही करू शकता तोपर्यंत तुम्ही तो जॉब खेचू शकता. तर त्याच्याबद्दल मला नाही वाटत की तुम्ही कुठल्या पद्धतीचं गिल्ट ठेवलं पाहिजे की यार मी माझ्या बाळाबरोबर खूप चुकीचं करते. नाही, तुम्ही जे कमवतायत ते बाळाच्याच उपयोगाला येणार आहे. वॉर्निंग सायन्स जे असतात ते अवॉइड करू नका. लगेच तुमचे जे डॉक्टर असतील किंवा तुमचे काउन्सलर्स असतील, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला सांगा. आता अचानक ब्लिडिंग होणं किंवा स्पॉटिंग होणं, ब्लड स्पॉट म्हणतात त्याला, ते तुम्हाला जाणवतंय तर त्याला अवॉइड अजिबात करू नका. कारण की प्रेग्नन्सीमध्ये पिरियड्स ते येत नाही आपल्याला. मग हे ब्लिडिंग कुठून होतंय तर याबद्दल आपल्या डॉक्टरांना विचारा, तर त्याला अवॉइड करू नका. अति तीव्र डोकेदुखी किंवा चक्कर येणं, जसं मी आता तुम्हाला त्या इन्सिडेंटमध्ये बोलली की तिला चक्कर आली आणि त्या चक्करचं मूळ जे रिझन होतं ते होतं तिने नाश्ता न करणं. तर अशा प्रकारचं तुम्हाला फटीग जाणवतंय, तुमचं डोकं दुखतंय, तर अवॉइड करू नका ह्या सिच्युएशनला. तुमच्या डॉक्टरांकडे धाव घ्या. बाळाची हालचाल याच्यावर नेहमी लक्ष ठेवायचं आहे. बाळाची मुवमेंट जर कमी झाली तर प्लीज डॉक्टरांना कळवा. तुमचं बाळ जर मुवमेंट करत नाही आहे तर आपण चॉकलेट खाऊन बघतो की हा बाबा झोपला असेल वगैरे, पण ते करूनही समजा जर बाळ उठत नाही आहे तर ही खूप मोठी सिरियस गोष्ट असू शकते. म्हणून मग तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कॉल करून लगेच अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटा. हलगर्जीपणा करू नका. या सायन्स आहेत, या वॉर्निंग्स आहेत ज्या तुम्हाला कम्प्लिटली ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर असा माझे जे अनुभव होते मी पॉईंटनुसार ते लिहून ठेवले आणि तुमच्याबरोबर शेअर केले. आणि मला असं वाटतं की प्रेग्नन्सी हा अनुभव एकटीनेच सहन करण्यासारखा नाही आहे. तुमच्या घरातल्यांसाठी पण तो एक सुखद अनुभव असतो, तो त्यांच्यावर शेअर करा. तुमच्या हजबंड हा तुमचा सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट असतो, तर तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी त्याला कळणं खूप गरजेचं आहे. तर त्याला सांगा. कारण की मी जो इन्सिडेंट तुम्हाला सांगितला त्याच्यामध्ये मला एक गोष्ट जाणवली की तिने सगळ्यांना कॉल केले थ्रू आउट जोपर्यंत आम्ही तिच्याबरोबर होतो, पण तिने तिच्या मिस्टरांना कॉल नाही केला. आणि ती गोष्ट मला आजही खटकते की का तिने तिच्या मिस्टरांना कॉल नाही केला असावा. तर जितकं होईल तितकं आपल्याशी जवळ राहा. प्रेग्नन्सी जर्नीमध्ये तुम्हाला कुणाची कधीही गरज लागू शकते. वर्किंग वुमन आणि एक आई हे दोन्ही रोल्स एकत्र निभावणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. पण स्वतःवर जास्त प्रेशर न टाकता कामाचा आणि वैयक्तिक ताण वेगळा ठेवून जर तुम्ही ही जर्नी बॅलन्स केली तर खूपच सुखद अनुभव राहील. इवन आजही मी विचार करते तर मी खूप चांगल्या प्रकारे बॅलन्स केलंय ही जर्नी. आणि टचवूड मला लोकही तशी लाभली. इवन माझ्या ऑफिसमधले कर्मचारी जे आहेत त्यांनीही मला खूप चांगल्या प्रकारे साथ दिली. आणि घरात तर माझे मिस्टर जे आहेत
ही इज माय बडी आणि माझ्या घरच्यांनी, माझ्या सासरच्यांनीही मला खूप प्रेम दिलंय. तर माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांना असं प्रेम मिळावं. आणि खरंच तुमचे काही जर अनुभव असतील जे तुम्हाला शेअर करायचे आहेत, तर ते तुम्ही नक्की शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल, आवडला असेल, तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, ज्यांना ह्याची खरंच गरज आहे. तर मग येस, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला आणखीन कुठल्या सेगमेंटवर चर्चा करायला आवडेल. भेटूया पुन्हा एका नव्या विषयामध्ये आणि तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. स्वतःची काळजी घ्या.